हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर महाराष्ट्र सेट 2021 साठी पेपर 1 प्रिपरेशन साठी सराव प्रश्न पत्रिका सुरू करत आहोत. आजची 16th मॉक टेस्ट आहे आणि आज आपण लॉजिकल रिझनिंग वर 50 महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे लॉजिकल रिझनिंग वर सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे आणि एक्झाम पर्यंत आम्ही 30 मॉक टेस्ट करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुमचे 1500 क्वेश्चन्स आम्ही या मॉक टेस्टच्या थ्रू करणार आहोत. तर डेली तुम्ही 8 वाजता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर मॉक टेस्ट बघू शकता. आणि स्टुडंट्स हे बघा, मॉक टेस्टचे काय रूल आहे. तर प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असतील. जर हे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. इथे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, जशी आपल्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते तशी. तर तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले त्यानुसार जे स्कोर आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो स्टुडंट्स, MS सेट पेपर 1 प्रिपरेशन साठी टेस्ट सिरीजची नवीन बॅच आम्ही उद्यापासून म्हणजे 11 सप्टेंबर पासून चालू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील. प्रत्येक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असतील आणि प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन विथ आन्सर तुम्हाला मिळेल. आणि तसंच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर 2011 to 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स पण मिळतील आणि ज्यांना व्हिडिओ लेक्चर पाहिजे त्यांना व्हिडिओ लेक्चर्स पण प्रोव्हाइड केले जातील. तर आमची अशी खात्री आहे, जर तुम्ही या टेस्ट सिरीज घेतल्या आणि सर्व टेस्ट सिरीज अटेम्प्ट केल्या तर तुम्हाला पेपर 1 मध्ये कमीत कमी 70 मार्क मिळायला हरकत नाही. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, याच टेस्ट सिरीज मध्ये कमीत कमी 15 to 20 क्वेश्चन्स डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परीक्षेत येण्याची हमी आम्ही देतो. तर या टेस्ट सिरीज उद्यापासून चालू होतील. सो स्टुडंट्स, लक्षात ठेवा, हे टोटल स्टडी मटेरियलची जे फी आहे ते 999 आहे. तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची आहे 40 टेस्टची तर याची फी 599 आहे. लक्षात ठेवा. सो या टेस्ट सिरीजचा टाइम टेबल तुमच्या समोर आहे. तर डेली 2 ते 3 टेस्ट होतील, सकाळी 8, दुपारी 2 आणि संध्याकाळी 8 वाजता. असे 3 टेस्ट तुमचे डेली होतील आणि तुम्ही रोज या टेस्ट सिरीज द्या. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर तुम्ही पेपर 1 चा दुसरा कुठलाही अभ्यास आता करू नका. फक्त या टेस्ट सिरीज द्या. दॅट शुड बी इनफ फॉर युअर प्रिपरेशन. बाकी काहीही तुम्हाला करायची गरज नाहीये. पेपर 1 साठी फक्त एवढाच करा आणि तुमच्या स्कोअर मध्ये तुम्ही बघा किती इम्प्रूव्हमेंट होती. तर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. लक्षात ठेवा, तुम्हाला मेसेज करायचा आहे, नॉर्मल कॉल तिथे लागणार नाही, व्हॉट्सअप मेसेज करा. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी MCQs. सो स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन बिटवीन इंडिया, हरियाणा अँड वर्ल्ड. सो स्टुडंट्स हे बघा, काय आपल्याला काय रिलेशन गिवन आहे, इंडिया, हरियाणा आणि वर्ल्ड. ओके. सो स्टुडंट्स हे बघा, वर्ल्ड मध्ये काय येतं, वर्ल्ड मध्ये काय, इंडिया आहे आणि इंडिया मध्ये काय, हरियाणा आहे. ओके, म्हणजे हे काय वर्ल्ड आहे, वर्ल्ड मध्ये काय इंडिया आहे आणि इंडिया मध्ये काय हरियाणा आहे. म्हणजे हे काय करेक्ट वेन डायग्राम आहे. आपल्याला काय जे रिलेशन गिवन आहे त्याचा वेन डायग्राम हे येणार आहे. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सरसाइज इज टू जिम ॲज ईटिंग इज टू. सो स्टुडंट्स हे बघा, हे रिलेशन काय, एक्सरसाइज इज टू म्हणजे काय अशा. ओके, तसेच ईटिंग इज टू म्हणजे हे आपल्याला काय लेफ्ट साइडवर जे रिलेशन आपल्याला गिवन आहे, म्हणजे राईट साइड पण आपल्याला काय सेमच रिलेशन पुट करायचं आहे. ओके. सो स्टुडंट्स हे बघा, आपण एक्सरसाइज करायला काय जिम जातो, तसेच खाण्यासाठी आपण काय रेस्टॉरंटला जातो. म्हणजे ऑप्शन काय आपल्याला काय गिवन आहे हे बघा, फूड, डायटिंग, फिटनेस आणि रेस्टॉरंट. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, रेस्टॉरंट. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following pairs is different from others. So students लक्षात ठेवा तुम्ही, हा प्रश्न 2013 मध्ये आला होता. ऑप्शन बघा काय, ऑप्शन ए ब्रदर सिस्टर, ऑप्शन बी टॉल शॉर्ट, ऑप्शन सी ब्लॅक व्हाईट आणि ऑप्शन डी ओल्ड यंग. सो स्टुडंट्स हे बघा, टॉल शॉर्ट, ब्लॅक व्हाईट आणि ओल्ड यंग हे तिन्ही पण काय अपोजिट्स आहे, म्हणजे काय अँटोनिम्स आहे. ओके, आणि ब्रदर अँड सिस्टर
हे काय, हे आपल्याला ब्लड रिलेशनशिप गिवन आहे. म्हणजे ऑप्शन ए काय डिफरंट आहे फ्रॉम द रेस्ट ऑप्शन्स. सो ऑप्शन ए काय येणार आहे करेक्ट ऑप्शन. सो द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following diagrams indicates the best relation between machine, computers आणि car? So students हे बघा काय आपल्याला काय रिलेशन गिवन आहे मशीन, कम्प्युटर्स अँड कार्स. ओके, सो स्टुडंट्स कम्प्युटर्स आणि कार्स हे दोन्ही पण काय मशीन आहे. म्हणजे कशा येणार आहे वेन डायग्राम, हे बघा मशीन मध्ये काय येणार आहे कम्प्युटर्स आणि कार. बट लक्षात ठेवा तुम्ही काय कम्प्युटर्स आणि कार हे दोन्ही पण काय डिफरंट मशीन आहे. म्हणजे हे दोन्हीच्या पण सर्कल काय येणार आहे डिफरंट येणार आहे. ओके, हे काय मशीन आहे आणि मशीन मध्ये काय कम्प्युटर आणि हे रिजन हे सर्कल काय कारचा सर्कल आहे. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. ओके, हे रिलेशनचा करेक्ट वेन डायग्राम अशा येणार आहे. ओके, नेक्स्ट, what will come at the place of question mark? Doctor is to patient, proportion teacher is to question mark. So students हे बघा proportion म्हणजे काय इज इक्वल्स टू, म्हणजे आपल्याला लेफ्ट साइडवर जे रिलेशन आपल्याला गिवन आहे आपल्याला काय राईट साइड मध्ये पण सेमच रिलेशन काय आपल्याला पुट करायचं आहे. ओके, सो हे बघा ऑप्शन्स काय ऑप्शन ए स्कूल, ऑप्शन बी स्टुडंट्स, ऑप्शन सी बेंच आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. सो स्टुडंट्स डॉक्टर्स डील करतो विथ पेशंट, डॉक्टर डील करतो विथ पेशंट. ओके, तसेच टीचर्स डील करतो विथ स्टुडंट्स. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी आणि क्वेश्चन मार्कची प्लेसवर काय येणार आहे स्टुडंट. ओके, ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following represent the correct relation among fruits, mangoes and Alfonso? So students again हा प्रश्न 2015 मध्ये आला होता. लक्षात ठेवा तुम्ही काय आपल्याला काय गिवन आहे रीड करा तुम्ही क्वेश्चन अगेन काय फ्रूट्स, मँगोज आणि अल्फान्सो. सो स्टुडंट्स फ्रूट्स मध्ये काय येतो हे काय हे सर्कल काय येणार आहे फ्रूटचा सर्कल. ओके, तसे फ्रूट मध्ये काय येतो मँगोज म्हणजे हे काय मँगोजचा सर्कल आहे. ओके, आणि अल्फान्सो, अल्फान्सो काय एक मँगोची व्हरायटी आहे. म्हणजे अल्फान्सो काय येणार आहे मँगो मध्ये अल्फान्सो येणार आहे. म्हणजे हे सर्कल काय अल्फान्सोचा सर्कल आहे. ओके, म्हणजे करेक्ट वेन डायग्राम हे रिलेशनचा असं येणार आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट, choose the pair in which the words are differently related from the rest. Options बघा तुम्ही A tree is to stem, B face is to eye, C chair is to sofa आणि D plant is to flower. ओके, सो स्टुडंट्स हे बघा ट्री मध्ये स्टेम असतो. ओके, तसेच फेस मध्ये काय आय असतो, तसेच प्लांट मध्ये काय ते फ्लावर्स. ओके, पण हे बघा ऑप्शन सी मध्ये आपल्याला काय रिलेशन गिवन आहे चेअर, चेअर मध्ये सोफा नाही असतं. म्हणजे हे ऑप्शन काय इनकरेक्ट आहे. ओके, आणि हे काय डिफरंट ऑप्शन आहे फ्रॉम दी रेस्ट ऑप्शन. सो काय ऑप्शन सी काय येणार आहे करेक्ट ऑप्शन. चेअर इज टू सोफा इज दी करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, which of the following is a valid conclusion or conclusions based on statements given below? So students हे बघा statements काय all cups are books, all books are shirt आणि conclusion काय some cups are not shirt, second some shirts are cups. So students हे बघा आपल्याला काय statement काय given आहे रीड करा तुम्ही all cups are book म्हणजे काय येणार आहे बुक मध्ये काय येणार आहे बुक मध्ये काय येणार आहे कप. ओके, हे काय बुकचा सर्कल आहे आणि हे कपचा. ओके, हे झालं. सेकंड स्टेटमेंट बघा ऑल बुक्स आर शर्ट्स. ओके, ऑल बुक्स काय
शर्ट आहे म्हणजे हे काय शर्टचा रिजन आहे, शर्ट्सचा रिजन आहे. ओके, हे झालं आपलं म्हणजे आपले स्टेटमेंट झाले. हे बघा कन्क्लुजन काय. फर्स्ट कन्क्लुजन, सम कप्स आर नॉट शर्ट. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, हे काय कपचा रिजन आहे म्हणजे ऑल कप्स काय, हे सगळे कप काय शर्ट्स आहे. म्हणजे हे फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला जे गिवन आहे हे काय रॉंग स्टेटमेंट आहे आणि इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, सेकंड कन्क्लुजन बघा तुम्ही. सेकंड कन्क्लुजन काय, सम शर्ट्स आर कप्स. ओके, सो स्टुडंट्स हे बघा काय सम कप्स आर शर्ट. ओके, म्हणजे शर्ट आणि कप मध्ये कॉमन रिजन काय हे म्हणजे काय काही शर्ट काय कप्स आहे. ओके, म्हणजे कन्क्लुजन बी काय राईट कन्क्लुजन आहे. ओके, आणि दिस इज अ फेअर डायग्राम. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी. ओनली सेकंड आणि हे काय सेकंड स्टेटमेंट काय ओनली सेकंड कन्क्लुजन फॉलोज. ओके, सेकंड कन्क्लुजन काय राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ऑप्शन्स बघा काय आहे तुम्ही, कप, ऑप्शन बी हेल्मेट, ऑप्शन सी हॅट आणि ऑप्शन डी ग्लोव्स. सो स्टुडंट्स हे बघा कॅप, हेल्मेट आणि हॅट हे काय आपण हेडला कव्हर करण्यासाठी आपण हे तिन्ही पण यूज करतात, कॅप, हेल्मेट आणि हॅट. आणि ऑप्शन डी बघा तुम्ही काय ग्लोव्स, ग्लोव्सला आपण काय हँड्स कव्हर करण्यासाठी यूज करतो. म्हणजे डिफरंट ऑप्शन काय ऑप्शन डी. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी ग्लोव्स. ओके, नेक्स्ट, save is to secure, protect, proportion, protect is to question mark. So students again remember proportion म्हणजे काय is equals to. ओके, म्हणजे लेफ्ट साइड वर जे रिलेशन आहे राईट साइड वर पण तसंच रिलेशन सेमच रिलेशन येणार आहे. ओके, सो स्टुडंट्स ऑप्शन्स बघा काय, ऑप्शन ए लुक, ऑप्शन बी श्युअर, ऑप्शन सी गार्ड आणि ऑप्शन डी कन्झर्व. सो स्टुडंट्स हे बघा सेफ आणि सिक्युअर हे दोन्ही वर्डचा मीनिंग काय सेमच आहे. म्हणजे हे दोन्ही पण काय सिनोनिम्स आहे. ओके, म्हणजे प्रोटेक्ट आणि क्वेश्चन मार्कची प्लेसवर जे वर्ड येणार आहे त्यांचे दोन्ही पण वर्डचे काय मीनिंग सेम असणार आहे. ओके, म्हणजे प्रोटेक्ट म्हणजे काय ऑप्शन मध्ये बघा प्रोटेक्टचं सेम मीनिंग काय येणार आहे गार्ड. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी गार्ड. नेक्स्ट क्वेश्चन, what will come in the place of question mark? Ornithologist is to bird, proportion, archaeologist is to question mark. So students options बघा तुम्ही islands, option D mediators, option C archaeology, option D aquatic. So students हे बघा बर्ड्सचे स्पेशलिस्टला आपण काय म्हणतो ऑर्निथॉलॉजिस्ट. ओके, तसेच हे क्वेश्चन मार्कची प्लेसवर काय येणार आहे आर्किओलॉजी. ओके, आर्किओलॉजिस्टचे स्पेशलिस्टला आपण काय म्हणतो आर्किओलॉजिस्ट. आर्किओलॉजी म्हणजे काय स्टुडंट्स जे पास्टचे कल्चर्सला स्टडीज करतो त्यांना आपण काय म्हणतो आर्किओलॉजिस्ट. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी आर्किओलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन, choose the word which is different from the rest. So students option बघा काय ऑप्शन ए कर्ड, ऑप्शन बी बटर, ऑप्शन सी ऑइल आणि ऑप्शन डी क्रीम. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही कर्ड, बटर आणि क्रीम हे तिन्ही पण काय मिल्कचे प्रोडक्ट आहे आणि ऑइल काय मिल्कचा प्रोडक्ट नाहीये. म्हणजे डिफरंट ऑप्शन काय आणि डिफरंट वर्ड काय हे सगळे ऑप्शन्स मध्ये ऑइल म्हणजे ऑप्शन सी काय येणार आहे ऑप्शन सी is the correct option. Next question, in a certain code language using code symbols for mathematical operation 6 into 2 is equal to 8, 9 divided by 3 is equal to 6. Evaluate the following operation in this code language 8 divided by 2 into 3.
सो स्टुडंट्स हे बघा, हे काय आपल्याला एक कोड लँग्वेज मध्ये एक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपल्याला गिवन आहे. काय 6 × 2 = 8. ओके. सो स्टुडंट्स हे बघा, जर आपण 6 + 2 केले तर आपल्याला काय मिळेल 8. म्हणजे इथे हे कोड लँग्वेज मध्ये इंटूचा मीनिंग काय, ऍडिशन प्लस. ओके. तसेच सेकंड ऑपरेशन बघा काय आपल्याला गिवन आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन काय गिवन आहे, 9 / 3 = 6. ओके. सो स्टुडंट्स हे बघा, जर आपण 9 - 3 केले तर आपल्याला आन्सर काय मिळेल 6. म्हणजे इथे डिव्हिजन म्हणजे काय, सबट्रॅक्शन. ओके. सॉरी, इथे काय डिव्हिजन म्हणजे काय, सबट्रॅक्शन. ओके. डिव्हिजन म्हणजे काय, सबट्रॅक्शन. म्हणजे आपण जर 9 - 3 केले तर आपल्याला काय मिळेल 6. सो हे बघा, हे आपल्याला हे मॅथमॅटिकल ऑपरेशन गिवन आहे आणि त्याचं आपल्याला काय काय कोड येणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला माहिती डिव्हिजन म्हणजे काय, हे कोड लँग्वेज मध्ये सबट्रॅक्शन. म्हणजे आपण इथे काय करणार आहे, 8 - 2. ओके. 8 - 2 केले तर आपल्याला काय मिळेल 6. मग इथे काय राहिले, इंटू 3. ओके. सो स्टुडंट्स हे बघा, हे मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये आणि हे कोड लँग्वेज मध्ये इंटूचा मीनिंग काय, ऍडिशन. म्हणजे आपण 6 + 3 केले तर आपल्याला काय मिळणार आहे 9. ओके. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन मध्ये करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन D 9. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following diagrams indicates the best relationship between India, Mumbai and Gateway of India? सो स्टुडंट्स अगेन हे बघा, तुम्ही काय येणार आहे, सॉल्व्ह करा तुम्ही सायमल्टेनियसली. इंडियामध्ये काय, हे काय इंडियाचं सर्कल आहे. ओके. तसेच इंडियामध्ये काय, मुंबई. ओके. मग हे काय मुंबईचा सर्कल आणि मुंबईचा रिजन आहे. तसेच मुंबईमध्ये काय, गेटवे ऑफ इंडिया. ओके. गेटवे ऑफ इंडिया. ओके. म्हणजे हे आपल्याला जे रिलेशन गिवन आहे त्याचा वेन डायग्राम कशा येणार आहे, अशा. ओके. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन A इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द वर्ड्स गिवन बिलो इन द मीनिंगफुल सिक्वेन्स. फर्स्ट काय, पोलीस, सेकंड पनिशमेंट, थर्ड क्राइम, फोर्थ जज आणि फिफ्थ जजमेंट. सो स्टुडंट्स पहिले हे बघा, आपल्याला काय, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, आपल्याला हे वर्ड्सला करेक्ट सिक्वेन्स, करेक्ट ऑर्डर मध्ये प्लेस करायचं आहे. ओके. पहिले काय क्राइम होतो, म्हणजे हे क्राइम काय येणार आहे, फर्स्ट नंबरवर येणार आहे. त्याच्यानंतर काय, देन काय पोलीस येतात. ओके. देन काय पोलीस येतात, म्हणजे हे काय पोलीस सेकंड नंबरवर येणार आहे. त्याच्यानंतर काय, देन काय क्रिमिनल्सला आपण काय करतो, जजला घेऊन देतो, म्हणजे हे काय जज थर्ड नंबरवर येणार आहे. त्याच्यानंतर जज काय करतो, जजमेंट देतो. ओके. म्हणजे हे काय फोर्थ नंबरवर येणार आहे. आणि देन लास्ट फायनली काय येणार आहे, क्रिमिनल्सला काय जज पनिशमेंट देतो, म्हणजे लास्ट काय येणार आहे, फिफ्थ नंबरवर काय येणार आहे, पनिशमेंट. सो करेक्ट ऑर्डर काय येणार आहे, पहिले काय येणार आहे थर्ड, देन फर्स्ट, त्याच्यानंतर फोर्थ नंबर येणार आहे, त्याच्यानंतर फिफ्थ आणि लास्ट सेकंड. सो हे ऑप्शन मध्ये बघा तुम्ही काय येणार आहे, ऑप्शन D 3 1 4 5 आणि फायनली 2. ओके. दिस इज द करेक्ट ऑर्डर. 16th क्वेश्चन बघा काय, which of the following diagrams indicates the best relation between pigeon, birds and dog? So students हे बघा काय, pigeon, birds and dog. So स्टुडंट्स पिजन काय एक टाइपचा बर्ड आहे, म्हणजे कशा येणार आहे वेन डायग्राम, हे बर्डचा रिजन येणार आहे आणि हे पिजनचा. पण हे बघा डॉग काय बर्ड नाहीये, म्हणजे डॉगचं सर्कल किती येणार आहे, हे आउटसाइड दी सर्कल, म्हणजे हे काय डिफरंट आहे. डॉग काय बर्ड नाहीये, म्हणजे हे रिलेशनचा काय वेन डायग्राम अशा येणार आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन C. नेक्स्ट क्वेश्चन,
country is to president, proportion, state is to question mark. So students, again remember proportion म्हणजे काय, is equals to, म्हणजे लेफ्ट साइड वर जे रिलेशन आहे आपल्याला काय, राइट साइड पर आपल्याला सेमच रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स ऑप्शन्स बघा तुम्ही काय, ए गव्हर्नर, बी एमपी, एमपी म्हणजे काय स्टुडंट्स, मेंबर ऑफ पार्लिमेंट, सी लेजिस्लेटर, डी मिनिस्टर. सो स्टुडंट्स कंट्रीचा हेड काय, कंट्रीच्या हेडला आपण काय म्हणतो, प्रेसिडेंट. तसंच स्टेट्सचे हेडला आपण काय म्हणतो, गव्हर्नर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following numbers is different from the others. काय नंबर्स आहे बघा, 49, 81, 100 आणि 133. सो स्टुडंट्स ऑप्शन ए बघा, 49 काय 7 चा स्क्वेअर आहे. तसेच ऑप्शन बी 81 9 चा स्क्वेअर आहे. ऑप्शन सी 100 10 चा स्क्वेअर आहे. पण 133 काय स्क्वेअर नाहीये, म्हणजे डिफरंट ऑप्शन काय, ऑप्शन डी. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन, 133. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following are the valid conclusion or conclusions based on statements given below. Statements, all the actors are girls, all the girls are beautiful. आणि conclusion बघा काय, first conclusion, all the actors are beautiful. Second, some girls are actors. So students, हे बघा आपल्याला काय statements given आहे आणि conclusions given आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आपण कोणचा conclusion आपण फॉलो करणार आहे, हे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय फर्स्ट वेन डायग्राम तयार करायचा आहे. ओके, स्टेटमेंट बघा तुम्ही काय, ऑल द ऍक्टर्स आर गर्ल्स, ऑल ऍक्टर्स काय गर्ल्स आहे. ओके, ऑल ऍक्टर्स काय गर्ल्स आहे, म्हणजे हे काय गर्ल्सचं रिझन येणार आहे आणि हे ऍक्टरचा. ओके, हे झालं आपला. सेकंड स्टेटमेंट बघा, ऑल दी गर्ल्स आर ब्युटिफुल, सगळे गर्ल्स काय ब्युटिफुल आहे, म्हणजे ब्युटिफुलचा रिझन काय येणार आहे हे. ओके, सगळे गर्ल काय ब्युटिफुल आहे. ओके, हे पण झाले आपले स्टेटमेंट्स झाले. कन्क्लुजन बघा तुम्ही, फर्स्ट कन्क्लुजन काय, ऑल दी ऍक्टर्स आर ब्युटिफुल. ओके, ऑल दी ऍक्टर्स काय ब्युटिफुल आहे ना. हे बघा तुम्ही ब्युटिफुल मध्ये काय ऍक्टरचा रिजन आहे, म्हणजे ऑल द ऍक्टर्स काय ब्युटिफुल आहे. हे काय फर्स्ट कन्क्लुजन, म्हणजे फर्स्ट कन्क्लुजन काय करेक्ट आहे. सेकंड कन्क्लुजन बघा, सम गर्ल्स आर ऍक्टर्स. ओके, हे बघा हे काय हे गर्लचं रिजन आहे, म्हणजे काय काही गर्ल्स काय ऍक्टर्स आहे, म्हणजे हे काय गर्ल्स आणि ऍक्टर्सचा कॉमन रिजन आहे. हे पण काय सेकंड, म्हणजे सेकंड कन्क्लुजन पण काय करेक्ट आहे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा दिस इज फेअर डायग्राम. ओके, यू कॅन फॉलो दिस डायग्राम. आणि करेक्ट ऑप्शन काय येणार आहे मग लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये, ऑप्शन डी, बोथ 1 and 2 follow. Next, which of the following diagrams indicate the best relation between author, lawyer and singer. So students हे बघा काय author, lawyer आणि singer हे तिन्ही पण काय डिफरंट प्रोफेशनचे लोक आहे. ओके, म्हणजे हे रिलेशनचं वेन डायग्राम कशा तयार होणार आहे हे बघा तुम्ही, हे काय ऑथरचा येणार आहे, हे लॉयरचा आणि हे सिंगरचा, म्हणजे तिन्ही पण काय डिफरंट काय प्रोफेशनचे लोक आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. सो स्टुडंट्स हे बघा ऑप्शन्स काय, ए चिकन, बी वेल, सी क्रोकोडाईल आणि डी फ्रॉग. सो स्टुडंट्स हे बघा वेल, क्रोकोडाईल आणि फ्रॉग हे तिन्ही पण काय पाणीमध्ये राहतात, पण हे काय चिकन काय हे लँडवर राहतात, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए. चिकन हे वर्ड काय डिफरंट आहे फ्रॉम द रेस्ट ऑप्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन, reptile is to lizard as flower is to. So students
रिमेंबर हा काय रेप्टाईल काय रेप्टाईल इज टू म्हणजे काय अशा ओके रेप्टाईल काय लिझर्ड आहे ॲज म्हणजे काय प्रपोर्शन आणि फ्लावर इज टू आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे काय येणार आहे ओके सो स्टुडंट्स रिमेंबर प्रपोर्शन म्हणजे काय इक्वल टू म्हणजे हे जे आपल्याला लेफ्ट साइडवर रिलेशन गिवन आहे तसंच आपल्याला काय राईट साइड पण तसंच रिलेशन पुट करायचं आहे सेम रिलेशन ओके सो स्टुडंट्स हे बघा लिझर्ड काय एक टाईपची रेप्टाईल आहे तसंच ऑप्शन्स बघा तुम्ही ऑप्शन ए काय पेटल ऑप्शन बी स्टेम ऑप्शन सी डेझी आणि ऑप्शन डी एलिगेटर सो स्टुडंट्स डेझी एक टाईपचा काय फ्लावर आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी डेझी नेक्स्ट क्वेश्चन Here are some words translated from an artificial language. Slar means jump, slary means jumping, and slarend means jump. Which word could mean playing? Okay. So students हे बघा हे क्वेश्चन मध्ये काय आपल्याला आर्टिफिशियल लँग्वेज मध्ये वर्डचे काय मीनिंग गिवन आहे आणि आपल्याला काय हे मीनिंग गिवन आहे आणि आपल्याला काय ह्याचा वर्ड फाइंड आउट करायचा आहे आर्टिफिशियल लँग्वेज मध्ये ओके सो स्टुडंट्स हे बघा लक्षात ठेवा तुम्ही हे काय एव्हरी वर्ड मध्ये तुम्ही बघा तुम्ही स्लार हे वर्ड काय कॉमन आहे ओके आणि हे बघा जम्प मध्ये काय फक्त स्लार आहे जम्पिंग मध्ये काय आय एन जी आहे दॅट्स वाय इथं काय वाय आहे तसं जम्प्ड हे वर्ड मध्ये काय ईडी आहे म्हणजे हे काय ई एन डी आहे ओके तसेच प्लेइंग मध्ये सफिक्स काय हे बघा तुम्ही आय एन जी आणि तसंच जम्पिंग मध्ये सफिक्स काय आय एन जी म्हणजे प्लेइंगचं जे वर्ड येणार आहे त्याचे लास्ट लेटर काय येणार आहे वाय बिकॉज हे काय जम्पिंग मध्ये लास्ट लेटर काय आपल्याला स्लॅरी गिवन आहे म्हणजे लास्ट लेटर काय वाय आहे तसंच प्लेइंगचं जे वर्ड येणार आहे त्यामध्ये लास्ट लेटर काय येणार आहे वाय तसंच ऑप्शन मध्ये बघा तुम्ही ऑप्शन मध्ये लास्ट लेटर वाय कोणत्या ऑप्शन मध्ये बघा तुम्ही ऑप्शन बी मध्ये काय क्लार्जी म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी ओके नेक्स्ट which of the following diagrams show the correct relation among the three terms women sisters and mothers so students लक्षात ठेवा तुम्ही हा प्रश्न 2020 मध्ये आला होता काय आपल्याला 3 रिलेशन्स गिवन आहे ओके आणि आपल्याला काय वेन डायग्राम तयार करायचा आहे वुमेन सिस्टर्स अँड मदर्स सो स्टुडंट्स हे बघा पहिलं काय येणार आहे वुमेनचं रिजन हे काय वुमेनचं रिजन आहे वुमेन मध्ये काय आहे मदर्स वुमेन मध्ये काय असते मदर म्हणजे हे काय मदर्सचं काय रिजन आहे ओके आणि मदर्स म्हणजे आणि हे वुमेनच म्हणजे काय येणार आहे सिस्टर पण येणार आहे ओके म्हणजे हे काय सिस्टरचा रिजन आहे आणि स्टुडंट्स हे बघा हे काय हे कॉमन रिजन आहे मदर्स आणि सिस्टरचा हे काय कॉमन रिजन आहे मदर्स आणि सिस्टरचा म्हणजे सम वुमेन्स असे आहेत जे मदर्स पण आहे आणि सिस्टर्स पण आहे म्हणजे हे काय हे रिजन काय शेडेड रिजन काय कॉमन रिजन आहे ओके असे वुमेन जे सिस्टर्स आणि मदर्स दोन्ही पण आहे म्हणजे करेक्ट काय येणार आहे डायग्राम ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन cup is to coffee as ball is to so students again cup is to coffee okay तसेच as म्हणजे काय proportion आणि बॉल इज टू काय येणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे अगेन प्रपोर्शन आहे म्हणजे काय इज इक्वल टू है ना रिमेंबर इट हे बघा लेफ्ट साइडवर आपल्याला काय घेऊन आहे कप इज टू कॉफी ओके म्हणजे आपल्याला काय राईट साइडवर पण सेमच रिलेशन फाइंड आउट करायचं आहे सो स्टुडंट्स हे बघा कप मध्ये आपण काय कॉफी पितो तसंच बॉल मध्ये आपण काय करणार आहे ऑप्शन्स बघा तुम्ही ए डिश बी सूप सी स्पून आणि डी फूड बॉल मध्ये आपण काय सूप पिणार आहे ओके मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी सूप नेक्स्ट
26th क्वेश्चन बघा. आणि स्टुडंट्स, आय होप यू आर रायटिंग युअर स्कोर्स इन द कॉमेंट सेक्शन. काय क्वेश्चन 26, which of the following diagrams shows the correct relationship among boys, students, girls? सो स्टुडंट्स लक्षात ठेवा, हा प्रश्न 2019 मध्ये आला होता. काय हे बघा, स्टुडंट्स आहे. ओके, स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स मध्ये काय, सम आर बॉयज. हे काय स्टुडंटचं रिजन आहे आणि हे काय बॉयजचं रिजन आहे. सम आर बॉयज आणि सम आर गर्ल. ओके, म्हणजे वेन डायग्राम हे रिलेशनच्या वेन डायग्राम अशा येणार आहे. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट. Secretly is to openly as silently is to. So students, again हे काय, secretly is to openly. ओके, as म्हणजे काय proportion, silently is to आपल्याला हे काय येणार आहे, वर्ड हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑप्शन्स बघा तुम्ही काय, ए scarcely, B impolitely, C noisily and D quietly. सो स्टुडंट्स हे बघा, हा प्रश्न मध्ये बघा तुम्ही काय, लेफ्ट साइडवर जे रिलेशन आपल्याला गिवन आहे तसेच आपल्याला काय राईट साइडवर फाइंड आउट करायचं आहे. कारण इथे काय प्रपोर्शन, प्रपोर्शन म्हणजे काय इक्वल टू, प्रपोर्शन म्हणजे काय इक्वल टू. ओके, सो स्टुडंट्स सिक्रेटलीच्या अपोजिट वर्ड काय, ओपनली. ओके, तसेच आपल्याला काय सायलेंटली हे वर्डच्या अपोजिट काय येणार आहे, हे वर्ड फाइंड आउट करायचं आहे. मग सायलेंटली हे वर्डच्या अपोजिट काय येणार आहे, नॉइझिली. ओके, सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. 28th question, which of the following diagrams indicates the best relation between women, mothers and engineers? So students लक्षात ठेवा, this is very interesting question. हे बघा काय, वुमेन. ओके, वुमेन मध्ये काय, हे काय वुमेनचा रिजन आहे. ओके, वुमेन मध्ये काय मदर्स आहे. ओके, हे काय मदरचा रिलेशन, मदरचा सॉरी रिजन आहे. ओके, आणि हे काय इंजिनियर्स. मग इंजिनियर्स कुठे येणार आहे, हे बघा तुम्ही अशा येणार आहे हे रिजन. हे काय इंजिनियर्सचा रिजन आहे. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा, सम इंजिनियर्स काय वुमेन पण आहे आणि मदर्स पण आहे. ओके, आणि हे बघा हे रिमेनिंग पार्ट म्हणजे काय, हे बघा तुम्ही हे पार्ट. ओके, हे येलो पार्ट, हे काय अशा रिजन आहे जे असे इंजिनियर्स आहे जे मेन आहे. इंजिनियर्स फक्त काय वुमेन नसतं, इंजिनियर्स काय मेन पण असतं. ओके, म्हणजे हे येलो रिजन काय असे इंजिनियर जे मेन्स आहे. ओके, मेन आहे. ओके, सो करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी. ओके, हे रिलेशनचा करेक्ट डायग्राम अशा येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, window is to pen as book is to. So students again remember, window is to म्हणजे काय असे, पेन as म्हणजे काय प्रपोर्शन आणि बुक इज टू आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स अगेन रिमेंबर, प्रपोर्शन म्हणजे काय इक्वल टू, लेफ्ट हँड साइडवर जे रिलेशन येणार आहे तसेच राईट हँड साइड पर पण सेमच रिलेशन येणार आहे. ओके, सो स्टुडंट्स पेन, पेन म्हणजे काय, पेन म्हणजे काय शीट्स ऑफ ग्लास. ओके, जे विंडोज मध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो पेन. आणि विंडोज इज मेड अप ऑफ पेन. ओके, आणि बुकच्या काय येणार आहे, क्वेश्चन मागच्या पेजवर काय येणार आहे हे बघा, ऑप्शन्स ए नॉवेल, बी ग्लास, सी कव्हर, डी पेजेस. सो स्टुडंट जसं विंडोज इज मेड अप ऑफ पेन तसंच बुक इज मेड अप ऑफ पेजेस, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी पेज. नेक्स्ट, which of the following are the valid conclusion or conclusions based on the statements given below? Statements, all the windows are doors, no door is a wall. Conclusion, first conclusion काय, some windows are walls, second no wall is a door. So students हे बघा आपल्याला काय
स्टेटमेंट्स गिवन आहे आणि आपल्याला काय कन्क्लुजन्स पण गिवन आहे आणि आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये काय आपल्याला कोणता कन्क्लुजन करेक्ट आहे हे आपल्याला मार्क करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स बघा, लक्षात ठेवा. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय, ऑल दी विंडोज आर डोर्स. ऑल दी विंडोज काय डोर्स आहे, म्हणजे हे काय विंडोचा रिजन आहे आणि हे डोरचा. ओके, हे झालं आपलं सेकंड स्टेटमेंट. बघा, नो डोर इज अ वॉल, म्हणजे काय कोणतीही डोर काय वॉल्स नाहीये, म्हणजे वॉलचा रिजन कुठे येणार आहे इथे. मग हे काय वॉलचा रिजन अशा येणार आहे. ओके, हे काय वॉलचा रिजन अशा येणार आहे, डिफरंट येणार आहे. ओके, सो स्टुडंट्स कन्क्लुजन बघा आता तुम्ही. काय कन्क्लुजन, सम विंडोज आर वॉल्स. ओके, सम विंडोज आर वॉल्स. मग इथे बघा वॉल्स आणि विंडोजचा काय कॉमन रिजनच नाहीये, म्हणजे हे स्टेटमेंट काय इनकरेक्ट आहे. ओके, म्हणजे फर्स्ट कन्क्लुजन काय इनकरेक्ट आहे. सेकंड बघा तुम्ही, नो वॉल इज अ डोर. कोणती पण वॉल डोर नाहीये, म्हणजे हे काय करेक्ट स्टेटमेंट आहे, है ना. हे बघा तुम्ही, कोणती पण वॉल काय डोर नाहीये, हे काय करेक्ट आहे ना. सो स्टुडंट्स काय दिस इज अ फेअर डायग्राम. ओके, आणि करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी, ओनली सेकंड कन्क्लुजन फॉलोज. नेक्स्ट, flow is to river, proportion, stagnant is to question mark. So students again, proportion म्हणजे काय is equal to, म्हणजे लेफ्ट साइड वर जे आपल्याला रिलेशन गिवन आहे तसेच आपल्याला काय राइट साइड वर काय फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स रिमेंबर, स्टॅग्नेंट म्हणजे काय थांबला. ओके, सो जसे रिव्हर मध्ये पाणी काय फ्लो करतो, ओके, तसे आपल्याला स्टॅग्नेंटचा म्हणजे काय थांबला. ओके, मग आपल्याला काय क्वेश्चन मार्कची प्लेसवर काय येणार आपल्याला हे फाइंड आउट करायचं. ऑप्शन ए बघा तुम्ही, रेन. ओके, रेनचं वॉटर काय फ्लो करतो, म्हणजे हे काय हे ऑप्शन नाही येणार आहे, क्रॉस करा. ऑप्शन बी काय स्ट्रीमचा पण वॉटर काय फ्लो करतो, म्हणजे हे पण नाही येणार आहे. ऑप्शन डी बघा तुम्ही, कॅनलचा पण काय वॉटर काय करतो फ्लो करतो, म्हणजे हे पण नाही येणार आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही, पूलच्या पाणी काय थांबलं असतं है ना, फ्लो नाही करतो पूलच्या पाणी, म्हणजे ऑप्शन सी काय येणार आहे करेक्ट ऑप्शन. ओके, पूल. नेक्स्ट क्वेश्चन, 32nd क्वेश्चन बघा तुम्ही. हियर आर सम वर्ड्स ट्रान्सलेटेड फ्रॉम एन आर्टिफिशियल लँग्वेज. काय हे बघा तुम्ही, मॉर्पिर क्वॅट मीन्स बर्ड हाऊस, बिल मॉर्पिर मीन्स ब्लू बर्ड, बिल क्लॅक मीन्स ब्लू बेल. विच वर्ड कुड मीन हाऊस गेस्ट. सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला काय हाऊस गेस्टचा मीनिंग फाइंड आउट करायचं आहे आर्टिफिशियल लँग्वेज मध्ये. ओके, आणि आपल्याला काय सम वर्डच्या आपल्याला काय आर्टिफिशियल लँग्वेज मध्ये काय मीनिंग आपल्याला गिवन आहे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, हे सगळे स्टेटमेंट्स मध्ये आणि सगळे मीनिंग मध्ये बघा तुम्ही, गेस्ट हे वर्डचे आपल्याला काय मीनिंग नाही गिवन, ओनली आपल्याला काय हाऊस हे वर्डच्या काय आपल्याला काय हे मीनिंग आहे आणि ह्याचा वर्ड आपल्याला गिवन आहे. काय हाऊसचा काय येणार आहे, बर्डचा काय येणार आहे मॉर्पिड, आणि सेकंड काय कॉटचा काय येणार आहे हाऊस. कॉट म्हणजे काय हाऊस. मग इथे काय लक्षात ठेवा तुम्ही, ऑप्शन मध्ये बघा तुम्ही, एकच ऑप्शन मध्ये काय कॉट आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आपल्याला काय आहे करेक्ट ऑप्शन आहे. ओके, काय येणार आहे हाऊस गेस्ट, हे मीनिंगचं वर्ड काय येणार आहे कॉट हंट. ओके, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, मेल्ट इज टू लिक्विड, प्रपोर्शन फ्रीज इज टू क्वेश्चन मार्क. सो स्टुडंट्स हे बघा, अगेन प्रपोर्शन म्हणजे काय इज इक्वल्स टू, म्हणजे लेफ्ट साइडवर आपल्याला जे रिलेशन गिवन आहे आपल्याला काय राईट साइडवर सेमच रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा, मेल्ट स्टेट मध्ये एव्हरीथिंग काय असतं लिक्विड असते, तसेच फ्रीज स्टेट मध्ये एव्हरीथिंग काय येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
ऑप्शन्स बघा काय, ऑप्शन ए आईज, ऑप्शन बी कंडेन्स, ऑप्शन सी सॉलिड, ऑप्शन डी फोर्स. मग लिहा तुम्ही काय येणार आहे, फ्रीज स्टेट मध्ये एव्हरीथिंग काय येणार आहे, सॉलिड. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट, sponge is to porous as rubber is to. Students, options बघा, A massive, B solid, C elastic, D inflexible. So student, हे बघा, porous, porous म्हणजे काय, porous काय, porous मध्ये काय, स्मॉल होल असते जे लिक्विडला एब्झॉर्ब करतो आणि एअरला पास करतो. ओके, त्यांना आपण काय म्हणतो, पोरस. आणि स्पॉन्ज हे काय, पोरस मटेरियल आहे. तसेच रबर काय, एक इलास्टिक मटेरियल आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी इलास्टिक. आणि स्टुडंट रिमेंबर अगेन, हे काय, स्पॉन्ज इज टू पोरस, आणि अगेन ॲज म्हणजे काय, प्रपोर्शन, रबर इज टू काय आहे, इलास्टिक. ओके, म्हणजे हे काय, इक्वल टू, म्हणजे लेफ्ट साइडवर आपल्याला जे रिलेशन आहे तसेच राईट साइडवर पण सेमच रिलेशन येणार आहे. ओके, नेक्स्ट 35th क्वेश्चन, फिजिशियन इज टू ट्रीटमेंट, प्रपोर्शन, जज इज टू क्वेश्चन मार्क. सो स्टुडंट्स, ऑप्शन्स बघा, ए पनिशमेंट, बी जजमेंट, सी लॉयर, डी कोर्ट. सो स्टुडंट्स अगेन, प्रपोर्शन म्हणजे काय, इक्वल टू, आणि लेफ्ट साइडवर आपल्याला जे रिलेशन गिवन आहे तसंच आपल्याला राईट साइडवर पण फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स, फिजिशियन काय करतो, ट्रीटमेंट करतो, तसंच जज काय, जजमेंट देतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी जजमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is the valid conclusion or conclusion based on statements given below. Statements बघा काय, all actors are singers, all the singers are dancers. Conclusions, first conclusion is some actors are dancers, second no singer is actor. So students, हे बघा, statements काय, all actors are singers, all actors काय, सिंगर्स आहे, all actor काय, हे ऍक्टरचा सर्कल आहे आणि हे सिंगरचा. ओके, ऑल ऍक्टर्स काय, सिंगर, हे झालं आपला. हे बघा, सेकंड स्टेटमेंट काय, ऑल दी सिंगर्स आर डान्सर, ऑल सिंगर्स काय, डान्सर आहे. म्हणजे हे कशा येणार आहे, अशा येणार आहे, हे वेन डायग्राम. ओके, हे काय, डान्सरचा सर्कल येणार आहे. ओके, हे झालं आपले स्टेटमेंट झाले. हे बघा, कन्क्ल्युजन काय, फर्स्ट कन्क्ल्युजन, सम ऍक्टर्स आर डान्सर. ओके, सम ऍक्टर्स काय, डान्सर आहे. ओके, म्हणजे हे करेक्ट आहे स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट बघा तुम्ही, नो सिंगर इज ऍक्टर, नो सिंगर इज ऍक्टर. ओके, हे काय, सेकंड स्टेटमेंट काय, इनकरेक्ट आहे. ओके, नो सिंगर काय, नो सिंगर इज ऍक्टर. म्हणजे हे बघा, सिंगर मध्ये काय, ऍक्टर आहे, है ना. म्हणजे सेकंड स्टेटमेंट आणि सेकंड कन्क्ल्युजन काय, इनकरेक्ट आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, आन्सर ए, ओनली फर्स्ट कन्क्ल्युजन इज करेक्ट. आणि स्टुडंट्स, हे बघा, दिस इज, you can also follow this diagram. Okay, next question, here are some words translated from an artificial language. Palika paki means fruit cake, paki shilin means cake walk, treft allen means butter cup. Which word could mean cupcake? Okay, so students, एक आर्टिफिशियल लँग्वेज आहे ज्यामध्ये आपल्याला काय, वर्डचे आपल्याला मीनिंग गिवन आहे. ओके, आणि आपल्याला काय, कप केक हे वर्डचा मीनिंग, हे मीनिंग गिवन आहे आपल्याला आणि ह्याचा वर्ड फाइंड आउट करायचा आहे. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट आणि सेकंड हे स्टेटमेंट बघा तुम्ही काय, हे स्टेटमेंट मध्ये काय, केक आणि केक
हे वर्ड काय कॉमन आहे आणि हे बघा हे काय केक आणि केक काय मीनिंग आहे आणि ह्याचे वर्ड्स बघा वर्ड्स मध्ये काय पाकी आणि पाकी हे दोन्ही वर्ड काय कॉमन आहे म्हणजे केक हे मीनिंगचा वर्ड काय येणार आहे पाकी. तसेच आपल्याला काय कप आणि केक हे वर्डचा हे मीनिंगचा वर्ड फाइंड आउट करायचं आहे आणि स्टुडंट्स हे बघा ऑप्शन्स मध्ये बघा तुम्ही पाकी एकच ऑप्शन मध्ये कोणते ऑप्शन डी मध्ये म्हणजे कप केक हे मीनिंगचं वर्ड काय येणार आहे ॲलन पाकी. ओके म्हणजे ऑप्शन डी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन which of the following are the valid conclusion or conclusions based on statement given below. Statements बघा काय all papers are pen, no pencil is a pen. Conclusions बघा first conclusion काय some pens are pencil, second some papers are pencils. So students हे बघा all papers are pen काय all papers काय पेन आहे म्हणजे हे काय पेनचा रिजन आहे आणि हे पेपर्सचा. ओके हे झालं आपला. सेकंड बघा नो पेन्सिल इज अ पेन. नो पेन्सिल इज अ पेन म्हणजे हे रिजन मध्ये पेन्सिल येणारच नाही म्हणजे पेन्सिल काय आउटसाइड दी सर्कल येणार आहे. ओके हे पेन्सिलचा सर्कल आहे. ओके आपले स्टेटमेंट झाले. कन्क्लुजन्स बघा आता तुम्ही काय सम पेन्स आर पेन्सिल सम पेन्स आर पेन्सिल पेन्सिल आणि पेन मध्ये काय कॉमन रिझनच नाही म्हणजे हे कन्क्लुजन काय इनकरेक्ट आहे. सेकंड बघा तुम्ही सम पेपर्स आर पेन्सिल सम पेपर्स आर पेन्सिल पेन आणि पेपर्स मध्ये कॉमन पेन्सिल आहेच नाही म्हणजे ऑप्शन सेकंड कन्क्लुजन पण काय इनकरेक्ट आहे म्हणजे हे दोन्ही पण कन्क्लुजन्स काय आपण फॉलो नाही करणार आहे नायदर वन नॉर टू. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी. आणि स्टुडंट्स यू कॅन फॉलो दिस डायग्राम ऑल्सो. नेक्स्ट हिअर आर सम वर्ड्स ट्रान्सलेटेड फ्रॉम एन आर्टिफिशियल लँग्वेज. हे बघा काय मेजन लेसन मीन्स कबर्ड, lesson poem means boardwalk, cop dancer means pullman. Which word could mean walkway? Okay, so students हे बघा फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट बघा काय बोर्ड आणि बोट हे दोन्ही वर्ड काय कॉमन आहे. ओके आणि हे बघा त्यांचे हे मीनिंग आहे बोर्ड आणि बोट काय मीनिंग आहे आणि त्याचं वर्ड बघा तुम्ही काय लासन आणि लासन हे दोन्ही पण काय कॉमन आहे म्हणजे काय बोर्ड हे मीनिंगचा वर्ड काय लासन आहे म्हणजे हे बघा सेकंड स्टेटमेंट काय राहिले वॉक म्हणजे वॉकचा वॉक काय मीनिंग आहे आणि वॉक मीनिंगचा वर्ड काय येणार आहे मग पोएम म्हणजे हे बघा तुम्ही ऑप्शन ए आणि ऑप्शन डी मध्ये बघा पोएम आणि पोएम हे वर्ड काय कॉमन आहे. ओके म्हणजे ऑप्शन ए आणि किंवा ऑप्शन डी दोन्ही पण काय राईट होऊ शकतो. हे बघा नेक्स्ट आपल्याला सेकंड वर्ड आपण फाइंड करणार आहे. ओके आपल्याला काय आपण वॉकचा वर्ड फाइंड केले तसेच आपण काय आपल्याला आता आपण वेचा कोड आणि वेचा वर्ड फाइंड आउट करणार आहे. ओके सो स्टुडंट्स हे बघा फर्स्ट सेंटेन्स मध्ये बघा आपण काय केले बोटचे आपण काय वर्ड फाइंड आउट केले लासन तसेच काय राहिले ते कप म्हणजे कप हे मीनिंगचा वर्ड काय मेजन आहे म्हणजे ऑप्शन ए काय ऑप्शन ए नाही येणार आहे. ओके कारण काय कप हे मीनिंगचा वर्ड काय मेजन आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं वेचा वर्ड फाइंड आउट करायचं मग वेचा काय येणार आहे करेक्ट फॉक. आता काय राहिले ऑप्शन डी म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी पोएम फॉक. नेक्स्ट फ्रॉम द गिवन स्टेटमेंट्स which of the following conclusion follow? Statements all clerks are modern, some men are clerks. Conclusions बघा तुम्ही पी काय all modern,
person are men, some men are modern. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही हा प्रश्न 2011 मध्ये आला होता. ओके, काय स्टेटमेंट रीड करा तुम्ही अगेन. ऑल क्लर्क्स आर मॉडर्न. ऑल क्लर्क काय मॉडर्न आहे, म्हणजे हे काय क्लर्कचा सर्कल आहे आणि हे मॉडर्नचा. ओके, हे झालं आपला. आणि हे बघा, सम मेन आर क्लर्क. सम मेन काय क्लर्क आहे, म्हणजे कशा येणार आहे, हे अशा येणार आहे, हे काय मेन. ओके, हे काय येणार आहे, सॉरी मेन. ओके, आणि हे काय मॉडर्न. ओके, हे झालं आपलं, आपले स्टेटमेंट्स झाले. ओके, आणि आता तुम्ही कन्क्लुजन्स बघा. काय ऑल मॉडर्न पर्सन्स आर मेन. पी कन्क्लुजन काय ऑल मॉडर्न पर्सन्स आर मेन. ओके, ऑल मॉडल्स कन्क्लुजन काय मेन नाहीये, म्हणजे हे काय कन्क्लुजन इनकरेक्ट आहे. ओके, हेच रिझन काय नुसता मेन आहे. ओके, जे मॉडर्न आहे. आणि हे बघा, सम मेन आर मॉडर्न म्हणजे काय, हे रिझन. ओके, हे मेनचं रिझन आहे जे मॉडर्न एरियामध्ये लाय करतो. ओके, आणि हे कॉमन रिझन आहे. सो पी कन्क्लुजन काय करेक्ट आहे. ओके, सो स्टुडंट्स यू कॅन फॉलो दिस डायग्राम ॲज वेल. आणि करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी. ओनली कन्क्लुजन Q follows. Okay, next, which one of the following pairs of words is different from the others? So students, हे बघा अगेन हा प्रश्न 2011 मध्ये आला होता. ओके, काय ऑप्शन ए काय ब्रेड बटर, ऑप्शन बी काय ड्रिंक टी. आपण टी ला काय करतो, ड्रिंक करतो, हे करेक्ट आहे. तसेच वॉटर काय एक लिक्विड आहे, तसेच पेप्सी काय कोल्ड आहे. ओके, बटर एक ब्रेड नाहीये, म्हणजे हे फर्स्ट ऑप्शन काय डिफरंट आहे फ्रॉम दी रेस्ट, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए ब्रेड बटर. ब्रेड इज टू बटर. ओके, नेक्स्ट, which of the following numbers is different from the others? Okay, काय numbers हे बघा 8, 27, 64, 124. So students हे बघा 8 काय 2 चा क्यूब आहे, 27 काय 3 चा क्यूब आहे, तसेच 64 काय 4 चा क्यूब आहे. मग 124 काय कोणत्याही नंबरचा क्यूब नाहीये, म्हणजे ऑप्शन ए काय डिफरंट आहे फ्रॉम दी rest option. So option A is the correct option. Next question. Choose the pair in which the words are differently related from the rest. So students हे बघा, शर्ट एक काय एक टाइपचा ड्रेस आहे. ओके, तसेच तुम्ही ऑप्शन सी बघा, मँगो का एक टाइपचा फूड आहे, टेबल का एक टाइपचा फर्निचर आहे. मग बॉयज एक टाइपचा गर्ल आहे का, नाही, हे काय डिफरंट ऑप्शन आहे फ्रॉम दी रेस्ट, म्हणजे ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट 44th क्वेश्चन हे बघा काय x, y and z are non-zero numbers if x is equals to 2y and y is not equal to z, then which of the following statements can be valid? सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला काय आपल्याला x ची व्हॅल्यू गिवन आहे काय 2y. मग आपण आपल्याला जे ऑप्शन्स गिवन आहे ते काय इक्वेशन मध्ये आपल्याला गिवन आहे, आणि हे इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे x ची व्हॅल्यू पुट करणार आहे. ओके, ऑप्शन ए बघा तुम्ही काय x इज इक्वल्स टू y प्लस z. मग आपल्याला x ची व्हॅल्यू गिवन आहे, मग इथे हे इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे x ची व्हॅल्यू पुट करणार आहे. मग काय होणार आहे 2y इज इक्वल्स टू y प्लस z. मग काय होणार आहे हे 2y मायनस y इज इक्वल्स टू z. मग काय होणार आहे 2y मध्ये 2y वरून आपण y मायनस काय तर आपल्याला काय मिळेल y इक्वल टू z. मग हे बघा तुम्ही ऑप्शन मध्ये काय आपल्याला रिलेशन गिवन आहे y इज नॉट इक्वल टू z, म्हणजे ऑप्शन ए काय
इनकरेक्ट ऑप्शन आहे. तसंच ऑप्शन बी बघा, x मायनस वाय इज इक्वल्स टू झेड. अगेन आपल्याला x ची व्हॅल्यू, x ची काय व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इथे सबस्टिट्यूट करा तुम्ही. x ची काय व्हॅल्यू 2y मायनस y इज इक्वल्स टू z. म्हणजे 2y वरून आपण y मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, y. ओके, y इज इक्वल्स टू z. अगेन हे काय आपल्याला क्वेश्चन मध्ये आपल्याला रिलेशन गिवन आहे, y इज नॉट इक्वल टू z. मग इथे अगेन आपल्याला आन्सर काय आपण फाइंड केले, y इज इक्वल टू z. म्हणजे हे ऑप्शन पण काय इनव्हॅलिड ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन सी बघा तुम्ही, x इज इक्वल्स टू 2z. सो अगेन आपण काय करणार आहे, x ची व्हॅल्यू पुट करणार आहे. मग काय 2y इज इक्वल्स टू 2z. हे काय 2 आणि 2 कॅन्सल होणार आहे. मग अगेन आपण काय आन्सर आहे, y इज इक्वल्स टू z. अगेन this is invalid option because again आपल्याला हे रिलेशन माहिती आहे, y is not equal to z. म्हणजे कोणताही पण ऑप्शन व्हॅलिड नाहीये. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, नन ऑफ दी अबव. ओके, नेक्स्ट, choose the pair in which the words are differently related from the rest. Pilot, plane. Option B, sailor, ship. Option C, banana, vegetable. Option D, loco pilot, train. So students, पायलट काय करतो, प्लेन चलावतात. म्हणजे हे काय करेक्ट आहे. तसंच सेलर काय शिप चलावतो, हे पण करेक्ट आहे. बनाना काय व्हेजिटेबल आहे, हे काय इनकरेक्ट. बनाना काय फ्रूट आहे, म्हणजे हे काय इनकरेक्ट आहे. तसंच लुको पायलट काय ट्रेन चलावतात, म्हणजे हे पण काय करेक्ट आहे. म्हणजे इनकरेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन सी, बनाना काय व्हेजिटेबल नाही. ओके, बनाना इज टू व्हेजिटेबल. नेक्स्ट, which of the following words is different from others. So students, लक्षात ठेवा तुम्ही. अगेन हा प्रश्न 2011 मध्ये आला होता. काय ऑप्शन बघा तुम्ही, ए ब्युटिफुल, बी अँगर, सी ऑनेस्ट, डी क्रुएल. सो स्टुडंट्स हे बघा, अँगर, ऑनेस्ट आणि क्रुएल हे तिन्ही पण काय ह्युमन बिहेवियर आहे. आणि ऑप्शन ए काय ब्युटिफुल, ब्युटिफुल एक काय फीचर आहे. म्हणजे ब्युटिफुल हे काय ऑप्शन डिफरंट आहे फ्रॉम दी रेस्ट. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए ब्युटिफुल. नेक्स्ट क्वेश्चन, 47th क्वेश्चन काय बघा, शेफ इज टू फूड, प्रपोर्शन कोरिओग्राफर इज टू क्वेश्चन मार्क. सो स्टुडंट्स हे बघा, अगेन प्रपोर्शन म्हणजे काय, इज इक्वल्स टू, म्हणजे लेफ्ट साइडवर जे रिलेशन आपल्याला काय राईट साइडवर पण सेमच रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन्स बघा काय, ए डान्स, बी जज, सी सिंगिंग, डी रायटिंग. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, शेफ लोक काय, शेफ्स फूड मध्ये काय एक्सपर्ट असतं. तसेच कोरिओग्राफर काय डान्स मध्ये एक्सपर्ट असतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए डान्स. ओके, नेक्स्ट, which of the following shows the correct relationship among players, kabaddi players and football players. So students, again this is very important question. हा प्रश्न 2018 मध्ये आला होता. काय बघा तुम्ही, आपल्याला काय रिलेशन गिवन आहे, प्लेयर्स, मग प्लेयर्स येणार आहे, त्याच्या हे काय प्लेयर्स येणार आहे. ओके, काय कबड्डी प्लेयर्स, प्लेयर्स मध्ये काय येणार आहे, कबड्डी प्लेयर्स. ओके, आणि फुटबॉल प्लेयर्स, आणि फुटबॉल प्लेयर्स इथे येणार आहे. ओके, आणि हे काय कबड्डी प्लेयर्स. सो स्टुडंट्स हे बघा, प्लेयर्स मध्ये काय दोन्ही पण प्लेयर्स येऊ शकतो, कबड्डी आणि फुटबॉल. ओके, पण कबड्डी प्लेयर्स काय डिफरंट आहे फ्रॉम फुटबॉल प्लेयर्स. म्हणजे हे दोन्ही कबड्डी आणि फुटबॉल हे दोन्ही काय, हे दोन्ही मध्ये काय कॉमन रिजन नाही येऊ शकतो. ओके, मग हे रिलेशनच्या करेक्ट वेन डायग्राम अशा येणार आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट, choose the pair in which words are differently related from the rest. Options बघा तुम्ही काय, ऑप्शन ए beans is to pulses, B rice is to cereals, C tea
is to beverages and D egg is to sandwich. So students, beans काय pulses ला belong करतो, तसेच राईस सिरियल्स ला belongs करतो, टी beverages ला belong करतो, पण एक काय सँडविच ला belong नाही करतो. म्हणजे ऑप्शन डी काय डिफरंट आहे फ्रॉम दी रेस्ट ऑप्शन. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी एग इज टू सँडविच. लास्ट क्वेश्चन ऑफ आवर मॉक टेस्ट, 50th क्वेश्चन. हे बघा काय, अरेंज द वर्ड्स गिवन बिलो इन अ मीनिंगफुल सिक्वेन्स. सो स्टुडंट्स, हे काय वर्ड्स की, डो, लॉक, रूम अँड स्विच ऑन. सो स्टुडंट्स, हे आपल्याला काय वर्ड्स गिवन आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट ऑर्डर मध्ये प्लेस करायचं आहे. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट आपण काय करतो, विल टेक फर्स्ट की, म्हणजे की काय येणार आहे फर्स्ट. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, लॉक ओपन करणार आहे. मग आपण काय करणार आहे, डोर ओपन करणार आहे. मग डोर काय येणार आहे, थर्ड नंबरवर डोर येणार आहे. मग आपण काय करणार आहे, त्याच्यानंतर रूम मध्ये एंटर होणार आहे. मग हे काय येणार आहे, 4th नंबरवर रूम येणार आहे. मग आपण काय करणार आहे, स्विचला ऑन करणार आहे. मग हे काय येणार आहे, 5th नंबरवर स्विच ऑन येणार आहे. ओके. सो स्टुडंट्स, करेक्ट ऑर्डर काय येणार आहे, पहिले फर्स्ट, देन थर्ड, देन सेकंड, देन 4th आणि 5th. सो करेक्ट आन्सर काय येणार आहे, आन्सर ए. A is the correct answer. 1, 3, 2, 4, 5. Okay. So students, write your scores in the comment section. I hope you like this video and these are some important MCQs. It will help you in your preparation. Good luck with your preparation. And thank you for watching this video. See you tomorrow with another mock test at 8 AM.